अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा कान्होली येथील शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रैले हे दिनांक 20 जानेवारी 2003 ला नक्षलग्रस्त क्षेत्रात ते कर्तव्यावर असताना सिंगमडोह मगरडोह या ठिकाणी नक्षल बॉम्ब हल्ल्यात ते शहीद झाले होते. त्या शहीद दिनाची आठवण सतत ठेवत राहावी म्हणून दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पोलीस विभागाच्या व ग्रामवासीयाच्या विशेष उपस्थित वर्ग 10 व वर्ग 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील मुलांना शहीद दीपक रैले यांची पत्नी पुष्पा रैले व त्यांचे चिरंजीव सागर दीपक रैले तसेच नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगिता चाफले मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी छायाताई अमले, सरपंच कान्होली, खेडकर साहेब, PSI पवनी, जागेश्वर मते, उपसरपंच कान्होली, संजय खरवडे, कोदूजी रैले, दीनदयाल रैले, रुणाली रैले, लताबाई थेर, डॉक्टर युवराज कापगत्ते, पोलीस पाटील कान्होली, संपूर्ण कान्होली ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेदार चाफले मॅडम यांनी शहीद दीपक रैले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक महेंद्र रैले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राऊत सर यांनी केले तर आभार पुष्पा रैले व सागर रैले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेश्राम सर, शैलेश थेर, वैभव रैले, अतुल रैले व शहीद रैले कुटुंबांनी अथक परिश्रम केले. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, जी इंडिया 24 तास, गोंदिया. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो. खरं तर ग्रामस्थांचे, रैले परिवारांचे आणि पोलीस डिपार्टमेंट निधूनही आहे. कारण बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टींना उजळा देणाऱ्या गोष्टी काही वर्ष चालतात आणि नंतर त्या थांबल्या जातात. परंतु हे कुटुंब आणि ग्रामस्थ सरांना अजूनही विचारलेले आहे. प्रत्येक 20 तारखेला 20 जानेवारीला त्यांचा स्मरणार्थ हा मोठा उपक्रम राबवला जातो. खरं तर हे आदर्शच बाब आहे की विद्यार्थ्यांना ग्रामभोजन देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे तर त्यांना प्रेरणा आणि ते या माध्यमातून दिल्या जाते. पुस्तकं, त्यांना आवश्यक असलेले स्कॉलरशिप या ठिकाणी वाटून त्यांचं मनोबल हे वाढलं जातं. हे ग्रामीण पातळीला का होईना परंतु एवढंच एक आदर्श बाब आहे.